नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या एका एपिसोडमध्ये मंजूच्या आग्रहाखातर मी एक रेसिपी बनवली होती, कॉर्न पिझ्झा नावाची. तुम्हाला आठवत असेल तर जी मी आयुष्यात बनवलेली पहिली रेसिपी होती. कर्मधर्म संयोगाने सुदैवाने ती खूप चांगली झाली. मंजूला ती खूप आवडली आणि त्यामुळे साहजिकच मंजू माझ्या डोक्यावर बसणं स्वाभाविक होतं. त्यानुसार ती माझ्या डोक्यावर बसली आणि तिने मला परत आग्रह केला, की आता पुन्हा एकदा तू एक रेसिपी बनव. तर मग मला असं वाटलं, की जी माझ्यासारखी माणसं आहेत, माझ्यासारखे जे पुरुष आहेत, ज्यांना स्वयंपाकामधली, किचनमधली काहीही गती नाही. बाकी सगळीकडे ते हुशार आहेत, पण स्वयंपाकातलं त्यांना काहीही कळत नाही. अशी जी माणसं आहेत, अशा लोकांसाठी एक रेसिपीची सीरीजच सुरू करूया, की काहीही ज्ञान नाही आहे स्वयंपाकातलं, पण बेसिक जे पदार्थ समोर आहेत त्यातनं काहीतरी चमचमीत, चटपटीत बनवू शकतात. अशा माणसांसाठी ही रेसिपी आहे. आता गंमत अशी आहे की या रेसिपीला नाव काय आहे ते मला काही सुचलेलं नाही आहे. त्यामुळे कमेंटमध्ये तुम्हीच मला नाव सांगा. साधारणतः दुपारचा चहाची वगैरे वेळ असते ना 4, 4:30, 5 वाजता, तेव्हा ही डिश खाल्ली तर फार मस्त लागेल असा माझा अंदाज आहे. तर साहित्य असं आहे, चुरमुरे आहेत, पाणी आहे, कापलेला कांदा, टोमॅटो, मीठ, मीठ कापलेलं नाही आहे, कापलेला कांदा आणि टोमॅटो आहे, मीठ आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, वाटून घेतलेली मिरची आहे आणि शेंगदाणे आहेत. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा खेडोपाड्यांमध्ये सुशिला नावाची एक डिश मिळते. बऱ्याच जणांना माहिती असणार. त्या सुशिलामध्ये लाह्या वापरल्या जातात, पण आता लाह्या काय माझ्याकडे नाहीत आत्ता. त्यामुळे मी चुरमुरे वापरून ही डिश बनवतोय. आता मी बनवायला सुरुवात करतो. सुरुवात अगदीच पहिल्यांदा आपल्याला चुरमुरे पाण्यात टाकायचे आहेत आणि ओलसर करून घ्यायचे आहेत. खूप वेळ ते भिजवायचे नाही आहेत. त्याचा लगदा अजिबात व्हायला नाही पाहिजे. थोडेसे ते ओलसर करून घ्यायचे आणि मग हे सगळं आपल्याला वापरायचं आहे आणि हे सगळं फोडणीचं म्हणजे त्याच्यावर फोडणी मी टाकणार आहे नंतर. फोडणीची सगळी सामुग्री त्यात येईलच आणि मग फोडणी टाकल्यानंतर त्याच्यात हे सगळं टाकून आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे. तर मी आता हे सुरू करतो. कृतीला. चुरमुरे पाण्यात टाकून घेऊया. साधारण ओलसरपणा जाणवला की लगेच काढून घ्या, नाही तर मग त्याचा लगदा होईल. तर आता ते माझ्या मते झालेले आहेत. चुरमुरे आता व्यवस्थित मी ओलसर करून घेतलेले आहेत. आता हे सगळं मस्त आपण फोडणीला टाकूया. मी असं ऐकलं होतं की स्वयंपाक बनवणं म्हणजे कुठलीही डिश बनवणं, स्वयंपाक करणं, हे एक मेडिटेशनचं स्वरूप आहे. म्हणजे त्याने एक उत्तम प्रकारचं मेडिटेशन होऊ शकतं. माझ्या चेहऱ्यावरच्या शांततेवरून तुम्हाला हे पटत असेल की मी हळूहळू मेडिटेशनच्या मार्गाला लागलेलो आहे. तर असं काही झालेलं नाही आहे. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतोय. बघूया डिश कशी होती ती. फोडणी आपली तयार आहे. तेल, हळद, मोहरी बिरी सगळं घातलेलं आहे. आता मी कढीपत्ता घालतोय त्यात. हां. आता कढीपत्ता घालून झाला त्यानंतर मगाशी मी तुम्हाला दाखवली वाटून घेतलेली मिरची थोडीशी, म्हणजे आपल्या आवडीनुसार. मग शेंगदाणे, कांदा, टोमॅटो. यात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मटार, सिमला मिरची, गाजर, बटाटा या भाज्या पण टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. आता आपण मस्त सगळं परतून घेऊया. थोडीशी मी चवीसाठी एक चमचाभर बारीक साखर पण टाकतोय. चेहऱ्यावर कॉन्फिडन्स बघा काय कमाल. हा हा, वास तर मस्त येतो. मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरलो, पण मी आवश्यकतेनुसार मीठ सुद्धा टाकलेलं आहे आणि आता मी त्याच्यात हे आपण ओले केलेले चुरमुरे ते टाकतोय. चुरमुरे घालून झाल्यानंतर पण आपल्याला ते नीट परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर
कोथिंबीर टाकायची आहे, लिंबू पिळायचं आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं. आता आपण लिंबू पिळून घेऊया. आणि कोथिंबीर. आणि पुन्हा छानसं परतून घेऊया. मगाशी मी जरा खूप दणादणा परतत होतो, पण जरा ते हळूवार हातांनीच केलं पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. हरकत नाही. आता हे मस्त परतून झालेलं आहे आणि आपली डिश ऑलमोस्ट तयार आहे. ऑलमोस्ट म्हणजे तयारच आहे. अप्रतिम वास येतोय. चव पण छान असावी अशी इच्छा आहे. खाऊन बघतो. नॉट बॅड. नक्की करून बघा. आणि हां, या डिशला नाव काय ते मला आठवणीने कमेंटमध्ये सांगा, कारण मला खरंच नाव सुचलेलं नाही. थँक्यू. बाय बाय. भेटूया जर सापडली सुचली तर नव्या रेसिपीमध्ये. बाय.